आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। शिवरायांचा पुतळा कोसळला तेव्हा वैभव नाईक 15व्या मिनिटांमध्ये घटनास्थळी, पोलिसांनी त्यांचा सीडीआर तपासावा, निलेश राणेंची मागणी। तर घटनेमध्ये नाईकांचा हात तर नाही ना, वैभव नाईक यांच्यावर गंभीर आरोप। राजकोट पुतळा कोसळल्यानंतर खासदार संजय राऊतांकडून राजकोट किल्ल्याची पाहणी, राऊतांसोबत आमदार वैभव नाईकही उपस्थित। जयदीप आपटेला पुतळ्याचं काम देणारा ठाण्यामधला मुख्य आरोपी, शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणामध्ये संजय राऊतांची टीका, अनुभव नसलेल्या व्यक्तीला ऐतिहासिक पुतळ्याचं काम कुणी दिलं, राऊतांचा सवाल। पुतळा नेव्हीनं केला किंवा पीडब्ल्यूडीनं केला असा वाद घालण्यात अर्थ नाही, दादांनी सरकारमधल्या नेत्यांचे कान टोचले। महाराजांच्या नावाला साजेसं असं स्मारक राजकोटवर उभारणार, स्मारक उभारण्याचा निर्णय झालाय, अजित पवारांची माहिती। प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेत्यांनी तारतम्य ठेवलं पाहिजे, राजकोट किल्ल्यावरील आदित्य ठाकरे आणि राणेंमध्ये झालेल्या वादावर अजित पवारांची प्रतिक्रिया। कंत्राट कसं दिलं, कुणी दिलं याचा तपास होणार, जबाबदार व्यक्तीला सोडलं जाणार नाही, कारवाई होणारच, अजित पवारांकडून स्पष्ट। राजकोट किल्ल्यावरील पुतळा अपघात प्रकरणामध्ये बांधकाम सल्लागार चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कोल्हापुरात मध्यरात्री 3 वाजता कारवाई। कल्याणमधील जयदीप आपटेच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त, काल संभाजी ब्रिगेडचे कल्याणच्या बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आंदोलनानंतर पोलिसांचा बंदोबस्त। काँग्रेस राष्ट्रवादीच्या आयुष्यामध्ये कधी पटलं नाही, आज सोबत बसलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात, तानाजी सावंतांचं काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाबाबत वादग्रस्त विधान। अजित पवारांनी तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं, राष्ट्रवादीच्या आयुष्यामध्ये कधी पटलं नाही, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत आज सोबत बसलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात, सावंतांचं विधान। तानाजी सावंत राज्यकर्ता म्हणून लायकीचे नाहीत, रुपाली ठोंबरेंचा तानाजी सावंतांवर निशाणा, तर एवढीच मळमळ होत असेल तर म्हशीचं इंजेक्शन आणि डॉक्टर पाठवते, ठोंबरेंची टीका। शिंदेंनी तानाजी सावंतांची मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करावी, अमोल मिटकरींची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी, तर अजितदादा गट तानाजी सावंतांना त्यांची जागा दाखवून देईल, मिटकरींचं विधान। तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करा, तोपर्यंत कोणत्याही मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला जाऊ नये, उमेश पाटील यांचं पक्षातील मंत्र्यांना आवाहन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तानाजी सावंत यांच्यावर कारवाई करणार नसतील तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सरकारमधून बाहेर पडण्याची भावना, अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींची बीकेसीमधील खासगी कार्यक्रमाला उपस्थिती, मोदींच्या दौऱ्यानिमित्त आज पोलिसांचा कडक बंदोबस्त। बीकेसीमध्ये भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने, बीकेसीमधील जिओ वर्ल्ड सेंटर बाहेर कार्यकर्ते आमने सामने। मोदींच्या उपस्थितीमध्ये आज वाढवण बंदराचं भूमिपूजन होणार, भूमिपूजनाला वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचा विरोध, संघर्ष समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा। वाढवण बंदर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांकडून निषेध आंदोलन, स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांकडून सरकारची प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अंत्ययात्रा, जेएनपीएच्या अधिकाऱ्यांनाही स्थानिकांनी पिटाळून लावलं। वाढवण बंदर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून नवा वाद समोर, सहलीच्या नावाखाली कॉलेजच्या मुलांना कार्यक्रमाला नेलं जातंय, ठाकरे गटाच्या युवा सेनेचा गंभीर आरोप। मोदींच्या डहाणूमधल्या वाढवण बंदराच्या भूमिपूजनाआधी स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांकडून निषेध व्यक्त, बोटीमध्ये काळे फुगे आणि झेंडे बांधून निषेध व्यक्त। वाढवण बंदराला विरोध असताना भूमिपूजन सोहळा म्हणजे हुकुमशाही, वाढवण बंदर भूमिपूजन सोहळ्यावरून आमदार विनोद निकोलेंची टीका, कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही वाढवण बंदर होऊ देणार नाही, निकोलेंची भूमिका। खरं म्हणजे पालघरमधील वाढवण बंदराविरोधात स्थानिक आक्रमक, जेएनपीएच्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी पिटाळून लावलं, वाढवण बंदर नको, स्थानिक भूमिकेवर ठाम, पोलिसांचा मोठा फौजफाटा। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचं शिवाजी पार्कमध्ये आंदोलन, मोदींच्या दौऱ्याआधी पोलिसांनी आंदोलन करण्यापासून रोखल्यानंतर हातामध्ये शिवरायांची मूर्ती घेऊन आंदोलन। राजकोट आणि बदलापूरच्या फरार आरोपींना पकडण्याच्या ऐवजी आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलन करण्यापासून वर्षा गायकवाड यांना स्थानबद्ध करण्यात आल्यानंतर गायकवाड संतप्त। वर्षा गायकवाड यांचे समर्थक पदाधिकारी घरी भेटायला आल्यानंतर पोलिसांकडून अडवणूक, पदाधिकारी वर्षा गायकवाड यांच्या राहत्या घरी भेटीसाठी आल्यानंतर पोलिसांनी रोखलं। जितेश अंतापूरकर आणि झिशान सिद्दीकींची काँग्रेसमधून हकालपट्टी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती। काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांचा आमदारकीचा राजीनामा, अंतापूरकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार, विधान परिषद निवडणुकीमध्ये पक्षाने दिलेल्या आदेशाविरोधात मतदान केल्याचा त्यांच्यावर आरोप।
भाजपनेते हर्षवर्धन पाटील मोठा निर्णय घेण्याची तयारीत 2-3 दिवसांमध्ये अंतिम निर्णय घेणार. हर्षवर्धन पाटलांचा सुतोवाच. तर पुढील आठवड्यामध्ये फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती. 1 सप्टेंबरच्या मवियाच्या मोर्चाला अद्यापही परवानगी नाही. मुंबई पोलिसांसोबत मवियाच्या शिष्टमंडळाची चर्चा होणार. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मोर्चाचं आयोजन. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी 1 सप्टेंबरला मोर्चा काढणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भूमिका. मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मवियाचा 1 सप्टेंबरला निषेध मोर्चा. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी गोंधळ. सभेपूर्वी महाडिक गट आणि सतेज पाटील गटामध्ये राडा. विरोधी गटाच्या शौमिका महाडिक आक्रमक. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज नाशकातील शिवरायांच्या 31 फुटी पुतळ्याचं अनावरण. आमदार सुहास कांदेंच्या नांदगाव मतदारसंघात पुतळ्याचं अनावरण होणार. विधानसभा निवडणुकीमध्ये महिलांना 33% उमेदवारी द्या. खासदार प्रतिभा धानोरकरांची काँग्रेस हायकमांडकडे मागणी. येत्या निवडणुकीला मी स्वतः उभा राहीन की नाही यात शंका. म्हाड्याचे आमदार बबनराव शिंदेंचं मोठं विधान. माझ्या मुलाला निवडणुकीमध्ये एक संधी द्या, सोनं करून दाखवेल. अजित पवार गटाचे आमदार असलेल्या शिंदे यांचं आवाहन. मी सकाळी लवकर उठतो हा डायलॉग माझ्यामुळे बंद झाला. सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला. तर सकाळी लवकर उठतो माझं वय झालं असं पवार कधीच बोलले नाहीत. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.